नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या सर्व स्पर्धा परीक्षांची अपडेट आणि अभ्यासक्रमाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। चला, आजच्या व्हिडिओचा जो मुद्दा आहे आपण या ठिकाणी घेतलेला आहे। तुम्हा सर्वांना माहिती आहे की 5 जून 2025 ला थर्ड टेट TIT 2025 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही परीक्षा संपलेली आहे। आणि आता सगळे विद्यार्थी सारखे व्हॉट्सॲपला मेसेज करून फोन करून विचारत आहे की सर कट ऑफ किती लागेल असं, आणि मग माझे एवढे मार्क्स येऊ शकतात तर माझं होईल का, म्हणजे अशा गोष्टी। आणि ह्या सर्व गोष्टी आम्हाला कळतात की कट ऑफसाठी कोणकोणत्या गोष्टी आणि किती जबाबदार आहे हे सगळी माहिती आपल्याकडे आहे। पण तरीही ह्या विद्यार्थ्यांचं कुठेतरी समाधान व्हावं ह्यासाठी म्हणजे अंदाजे कट ऑफ काय असू शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मित्रांनो, मला माहिती आहे बाकी लोक म्हणतील की आणखी जागाच नाही, आणखी प्रक्रियाच नाही, आणखी प्रोसेस नाही, किती जागा येणार ते माहिती नाही आणि लागले कट ऑफ सांगायला। ते आम्हालाही कळतं। या प्रोसेसमध्ये आमची सुद्धा जवळपास म्हणजे अगोदर 2008 पासून आतापर्यंत एवढी सारी वर्ष निघून गेलेली आहे। लक्षात घ्या, हे आम्हालाही कळतं की आधी जागा, प्रवर्ग, विषय, सब्जेक्ट, कास्ट, कॅटेगरी सगळ्या गोष्टी मॅटर करतात। तरी पण कुठेतरी या विद्यार्थ्यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांचं अचूक निश्चित समाधान होण्यासाठी मी हा व्हिडिओ घेत आहो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। चला मग आपण बघणार आहोत TIT 2025 कट ऑफ, सर्व प्रवर्गानुसार तो कट ऑफ कसा राहील हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला, आता पुढे जागा किती येणार आहे, तर अशी जाहिरात येऊन गेलेली आहे मागे की सर 10,000 जागा येणार आहे। किती हजार, तर 10,000 जागा येणार आहे। आणि त्याच अनुषंगानं मग आता बघा TIT 2025 इथे आपण कट ऑफ काढण्यासाठी जागा किती गृहीत धरलेल्या आहे ते मी सुरुवातीला सांगू इच्छितो, हे इथे लक्षात घ्या। तर 10,000 जागा या ठिकाणी गृहीत धरलेल्या आहे बघा। तर मग आता बघा ढोबळमानानं म्हणजे इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत जो कट ऑफ येईल तो 115 ते 120 गुण बघा। म्हणजे याच्या खाली येण्याची शक्यता तर कमी आहे, पण 120 प्लस मायनस होऊ शकतं, ह्या लोकांना संधी मिळू शकतं। आता हे सगळ्या इयत्ता वाईज सांगतोय आणि पुढे नंतर काय सांगतोय तर कॅटेगरी वाईज मी कट ऑफ तुम्हाला सांगेल, हे लक्षात घ्या बघा। इथे इयत्ता 1ली ते 5वी साठी 115 ते 120 गुण, इयत्ता 6वी ते 8वी साठी 120 ते 125 गुण, इयत्ता 9वी आणि 10वी या इयत्तांसाठी 130 प्लस गुण असावेत, त्यांनी आशा धरावी, त्यांना संधी आहे असं गृहीत धरावं बघा। इयत्ता 11वी आणि 12वी साठी 140 प्लस गुण असावे असं आपण लक्षात घेऊया। तर मित्रांनो, हा राहील 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10 आणि 11 ते 12वी साठी हा कट ऑफ राहू शकतो, हे असा अंदाजे कट ऑफ राहू शकतो, हे लक्षात घ्या। पुढे आपल्याला बघायचं आहे कॅटेगरी वाईज कट ऑफ, आणि तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो ते लक्षात घ्या। ती म्हणजे कोणती सर, तर बघा ह्या ठिकाणी आपण आता तुम्हाला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा जर द्यायची असेल तर तुम्हाला TET पेपर 1 पेपर 2, CTET पेपर 1 पेपर 2 हे पास असावंच लागते। मग त्यासाठी आतापासूनच तयारी करा। सगळ्या विद्यार्थ्यांना सवय आहे कशी की परीक्षा आली की तयारी करतो, तसं अजिबात करायचं नाही। आपल्याकडे शिक्षक पात्रता परीक्षा TET 2025 साठी न्यू बॅचेस लॉन्च झालेल्या आहे आणि बघा त्या बॅचची फीस फक्त आपण 999 रुपये सर्व सब्जेक्ट ह्या ठिकाणी ठेवलेली आहे। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, लगेच TETची बॅच जॉईन करा, कारण TET पास असल्याशिवाय TIT मध्ये तुम्ही कितीही गुण घेतले तरी तुम्हाला त्या गुणांना अर्थ नसतो, हे लक्षात घ्या। सोबतच बघा जे आरोग्य विभाग भरती DMER ही बॅच फक्त 999 रुपयाला आहे। त्याच्यानंतर पोलीस भरती संपूर्ण अभ्यासक्रम सर्व विषय फक्त 999, सरळ सेवा भरती सर्व विषय संपूर्ण अभ्यासक्रम 999। त्याच्यानंतर बघा तलाठी भरती 2025 आगामी नियोजित आहे, सर्व विषय
बघा फक्त 999 रुपयामध्ये वनरक्षक भरती 2025 हे फक्त सर्व विषय 999 रुपयात आणि MPSCच्या राज्यसेवा ग्रुप बी सी डी सर्व बॅचेसवर आपल्या ॲपमध्ये 95% प्लस सूट आहे। या बॅचमधून काय मिळतं? सर्व विषयांचे नियमित लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF सोबत मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येतात। 365 दिवसांचा कालावधी असतो हे लक्षात घ्या। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, लिंक वरून ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि आमच्यासोबत यशाचे भागीदार व्हा। चला आपण इथे कट ऑफ बघूया आता कसा सर, कॅटेगरी वाईज कट ऑफ बघूया। बघा आता आपण बघितला होता इयत्ता वाईज बघितला, तर आता कॅटेगरी वाईज कसा राहू शकतो हे लक्षात घ्या। सर्वप्रथम आपण बघूया ओपन कॅटेगरी। तर आता ओपन कॅटेगरी मधला कट ऑफ हा इतर कॅटेगरीच्या लेवलमध्ये राहू शकतो किंवा इतर कॅटेगरीपेक्षा कमीही राहू शकतो। आता सर कसं म्हणत आहे तुम्ही? तर ओपन कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी अलीकडेच गेले सेकंड डेट पासून 55-60% नियम लागू केलेला आहे, हे कदाचित तुम्हाला माहीत असावा आणि त्याच्यामुळे तुम्हाला भले मार्क जास्त असले तरी तुम्ही तुमच्या प्रवर्गामधून ओपनमध्ये जाण्यासाठी TET, CTET, पेपर 1, पेपर 2 मध्ये म्हणजे 60% गुण असणे अनिवार्य आहे, नाहीतर 60% गुण नसेल तर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये जाऊ शकत नाही। मग आता बघा जागा 10,000 आहे असं आपण गृहीत धरत आहोत, तर त्याच्यापैकी ओपन कॅटेगरीची गोष्ट केली तर ओपन कॅटेगरीसाठी बघा 1 ते 5 साठी 115 ते 120 गुण, 6 ते 8 साठी 120 ते 125 गुण, 9 आणि 10 साठी 130 प्लस गुण आणि 11वी आणि 12वी साठी 140 प्लस गुण। ह्याच्यानंतर आपण बघतो म्हटलं OBC कॅटेगरी। तर OBC कॅटेगरीसाठी काय सर? तर बघा इथे जागा आपण प्रत्येक वेळेस कॉन्स्टंट गृहीत धरत आहोत 10,000, त्याच्यात जर कमी जास्त झालं तर कट ऑफ मध्ये फरक पडू शकतो, हे लक्षात घ्या। मग बघा इथे OBC कॅटेगरी जागा 10,000, इयत्ता 1 ते 5 साठी 110 प्लस गुण, 6 ते 8 साठी 115 प्लस गुण। एवढं कमी म्हणू नका। बघा जरी वाटत असेल पॅटर्न सोपा होता, आम्हाला माहिती होता, पण सुटले कुठं पोरांना? सर्वच्या सर्व प्रश्न कोणी सोडवले? कारण काही प्रश्न तुम्हाला सोडून द्यावे लागले, हे तिथे मान्य करा। बघा आणि 110 प्लस असं लिहिलंय मी, मग तो +10 पर्यंतही जाऊ शकतो, हे लक्षात घ्या। मग इयत्ता 1 ते 5 110 प्लस गुण, इयत्ता 6 ते 8 115 प्लस गुण, इयत्ता 9वी आणि 10वी ह्यांच्यासाठी 120 प्लस गुण आणि इयत्ता 11वी आणि 12वी 130 प्लस गुण असं लक्षात घ्या। SC कॅटेगरीसाठी 10,000 जागा असताना इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत 108 प्लस गुण, बघा 6वी ते 8वी 110 प्लस गुण, 9वी 10वी 115 प्लस गुण आणि 11वी 12वी 125 प्लस गुण असा कट ऑफ राहू शकतो। ST कॅटेगरी इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत 100 प्लस गुण, 6वी ते 8वी पर्यंत 105 प्लस गुण आणि इयत्ता 9वी 10वी 110 प्लस गुण आणि इयत्ता 11वी 12वीला 115 प्लस गुण असं ST कॅटेगरीला लागेल। SBC कॅटेगरी जागा 10,000 अशा गृहीत धरल्या, इयत्ता 1 ते 5 113 प्लस गुण, 6 ते 8 115 प्लस गुण, 9 ते 10 120 प्लस गुण आणि 11वी 12वी 130 प्लस गुण लागेल। बघा NT BCD कॅटेगरी 10,000 जागा आपण जर गृहीत धरल्या तर त्यावेळेस 1 ते 5 114 प्लस गुण, 6 ते 8 118 प्लस गुण, 9 ते 10 120 प्लस गुण आणि 11वी 12वीला 125 प्लस गुण ह्या ठिकाणी लागतील असं तुम्ही लक्षात ठेवा। बघा त्याच्यानंतर जर समजा आपण बघतो म्हटलं तर अशा पद्धतीनं हा सर्व कट ऑफ असणार आहे, हे लक्षात घ्या। आणि मित्रांनो अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वेळेस सगळेजण सांगत होते की कट ऑफ एवढा येईल तेवढा येईल, बघा आणि आपणही कट ऑफ गेल्या वेळेस सेकंड टेटच्या वेळेस प्रिडिक्ट केला होता, तर कट ऑफ आपण जो कट ऑफ प्रिडिक्ट केला होता तर त्याच्या आसपासच होता, हे लक्षात घ्या। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। थँक्यू सो मच।